नमस्कार, मी उज्ज्वला। मी आज रेसिपीमध्ये तुम्हाला कारल्याची भाजी दाखवणार आहे। त्यासाठी मी 3 कारले घेतलेले आहे। ते कापून आणि मिठाच्या पाण्यात हळदीच्या पाण्यामध्ये आधी भिजवून ठेवलेले, मग नंतर पिळून घेतले। हे 3 कारले चकल्या करून घेतले। 1 टोमॅटो आहे, 1 कांदा आहे, 1 चमचा शेंगदाण्याचा कूट आहे, थोडंसं मीठ आहे, कोथिंबीर आहे, लसूण अद्रकाची पेस्ट आहे, काळा मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, हिंग आहे। मी आता फोडणी करून घेते। तेल टाकते आहे मी आता फोडणीसाठी। तेल गरम झाले, कांदा टाकते। कांदा लाल झालेला आहे, मी टोमॅटो टाकते आहे। थोडंसं झाकण ठेवते 2 मिनिटं। कांदा टोमॅटो लाल झालेला आहे, हे मसाले टाकून देते मी आता। आता मसाला परतून झालेला आहे, कारले टाकते। आता 10 मिनिटं आपल्याला याला थोडंसं पाणी हे करून शिजवून घ्यायचे आहे, झाकण ठेवून। त्याच्यानंतर कूट टाकायचं आहे शिजत आल्याच्या नंतर। आपली कारल्याची भाजी झालेली आहे। कोथिंबीर, कूट आणि मीठ मी टाकून घेते, मिक्स करून घेते। आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा, अजिबात कडू लागत नाही। या पण मी केली या पद्धतीनं करा तुम्ही, अजिबात कडू होत नाही। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।